या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. महाराष्ट्रात सध्या दोन वेगवेगळ्या प्रकारचे वातावरण बघायला मिळतंय. म्हणजे विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये हीटवेव्हचा इशारा हवामान खात्याने दिलाय, तर दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागांना पावसाचा धोका असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. नक्की वातावरणात हे बदल का झालेत, म्हणजे पावसाची स्थिती सध्या का तयार होते? कारण आपण बघितलं की नैऋत्य मान्सून वारे जे आहेत, नैऋत्य मान्सून पाऊस जे आहे ते पोहोचायला अजून वेळ आहे. साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नैऋत्य मान्सून वारे, नैऋत्य मान्सून पाऊस महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे. मात्र आता पावसाची स्थिती का निर्माण झालेली आहे, याचबरोबर पुढचे काही दिवस नक्की कुठे कुठे पावसाची स्थिती असणार आहे, कुठे कुठे पावसाचा धोका आणि कुठे कुठे हीटवेव्हचा धोका असणार आहे, हे सगळं पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सर्वात आधी आपण सॅटेलाइट इमेज बघणार आहोत, ज्यातून नक्की या मागची कारणं काय ते आपण समजून घेऊ शकतो. तर इकडे आपण बघू शकतो की अरबी समुद्रामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे, कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर सुद्धा होत असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळेच महाराष्ट्रावर सध्या मोठ्या प्रमाणात ढग दाटले आहेत आणि पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. नक्की ही स्थिती कुठे आहे, तर खास करून दक्षिण महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत, ज्यामध्ये कोल्हापूरचा काही भाग असेल, सिंधुदुर्गचा काही भाग असेल, इथे पावसाची स्थिती आताच्या घडीला निर्माण झाली आहे. आता पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात की नक्की हवामान खात्याने या संदर्भात काय म्हटलंय. तर हवामान खात्याचं हे ट्विट आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की पुढचे काही दिवस वादळी वाऱ्यासह, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. साधारण 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने हे वादळी वारे वाहणार आहे. याचबरोबर दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा धोका असणार असल्याचं सुद्धा हवामान खात्याने हे ट्विट करत सांगितलेलं आहे. आता नक्की कुठे काय स्थिती असणार आहे, म्हणजे नक्की कुठे कसं वातावरण असणार आहे, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून हवामान खात्याने कुठे कुठे कोणता अलर्ट दिला आहे ते पाहूयात. तर आपण यामध्ये बघू शकतो की कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय. त्याचबरोबर पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर इथे पावसाच्या हलक्या सरी बरसतील. तर अकोला, अमरावती, वर्धा इथे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त तापमान असणार आहे. इथे हीटवेव्हचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलाय. तर नागपूर, यवतमाळ, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हीटवेव्हचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलाय. याच्या पुढच्या दिवशी काय स्थिती असणार आहे, म्हणजे 21 तारखेला वातावरण कसं असणार आहे, तर आपण बघतोय की 21 तारखेलाही विदर्भात तापमानाचा जो पारा आहे तो वाढलेला असणार आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा हे जे विदर्भातले 3 जिल्हे आहेत, हे हीटवेव्हच्या ऑरेंज अलर्टवर असणार आहे. तर नागपूर आणि यवतमाळ या 2 जिल्ह्यांना हीटवेव्हचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय. पावसाची काय स्थिती असेल, तर दक्षिण महाराष्ट्रातल्या, ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा काही भागांचा आणि कोकण किनारपट्टीच्या काही भागांचा समावेश होतो, अशा सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, याचबरोबर पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पट्ट्यात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे. 22 तारखेला वातावरण कसं असेल, तर 22 तारखेलाही अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ विदर्भातल्या या जिल्ह्यांना हीटवेव्हचा इशारा हवामान खात्याने दिलाय. हीटवेव्हच्या येलो अलर्टवर विदर्भातले हे जिल्हे असल्याचं आपण बघतोय. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचं सुद्धा हवामान खात्याकडून या मॅपमधून आपण बघू शकतो. तर अशा पद्धतीचं वातावरण पुढचे काही दिवस महाराष्ट्रात असणार आहे, म्हणजे दुहेरी संकट महाराष्ट्रावर असणार असल्याचं आपण बघतोय. विदर्भातल्या काही भागांमध्ये हीटवेव्ह, तर दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा धोका असणार असल्याचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या भागात वातावरण आता कसं आहे आणि या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, काही आणखी तुम्हाला या संदर्भात जाणून घ्यायचं असेल, वेदर संदर्भात असेल किंवा मान्सून संदर्भात असेल, तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही मुंबई तकला जर नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.